तिथे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या हातातोंडाचा घास हिरावून घेत अखेर भाजपचा महापौर विराजमान झाला सुद्धा। मात्र सत्ता स्थापनेची चंद्रपुरातील इनसाइड स्टोरी अतिशय रंजक आहे। एनडीएचा जुना मित्र असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी भाजपला हात दिल्यानं काँग्रेसचा गेम फसला। यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली। काँग्रेसकडून सन्मानजनक प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर ठाकरे सेनेचे स्थानिक नेते संदीप गिरेंनी भाजपशी संपर्क साधला। मात्र चर्चेसाठी अतिशय कमी वेळ असल्यानं कारमध्येच युतीची अंतिम चर्चा आणि करारनाम्यावर सही करण्यात आल्याची आश्चर्यकारक माहिती गिरेंनी दिली। मात्र यामुळे भाजपला साथ देणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसनं नवा इशारा दिला। परभणीत ठाकरेंना काँग्रेसच्या सोबतीची गरज आहे, त्यामुळे चंद्रपुरातील वचपा काँग्रेस परभणीत तर काढणार नाही ना, याची चर्चा सुरू झाली। काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत। याला जबाबदार कोण, याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे। शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही। तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला। याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही। केवळ संजय राऊतच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रपूर शहराध्यक्ष संदीप गिरेंनीही काँग्रेसवरच कसं खापर फोडलं तेही पाहूया। आमचा अपमान ज्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षाकडून जे वारंवार निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या आता निवडणूक आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे अपमान होत होता, हे आम्ही आमच्या वरिष्ठ नेते वरुणजी सरदेसाई साहेब सुद्धा, सुषमाताई सुद्धा यांना आम्ही यांच्या मार्फत उद्धवजीपर्यंत पोहोचवल्या होत्या कालच्या वेळेवरती। आणि त्याच्यानंतर वरुणजी सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या, त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता। आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती। महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असतानाही काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आले नाही। काँग्रेसनं आपला महापौर विराजमान करता आला नाही। आता या पराभवाची आणि भाजपच्या विजयाची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली। काँग्रेसची बोलणी फिसकटल्यानं शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिरे हे वडेट्टीवारांच्या घरातून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत संपर्क साधला। मात्र भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा आणि करारनाम्यासाठी अतिशय कमी वेळ होता, त्यामुळे कारमध्येच युतीची अंतिम चर्चा करण्यात आली आणि कारमध्येच करारनामा देखील करण्यात आला। त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा आणि शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष संदीप गिरेंनी सही केली। कारमध्ये चर्चा होण्याचे कारण फक्त एवढेच होते की मनपाची कार्यवाही 11 वाजता सुरू होणार होती। त्यासाठी फक्त 30 ते 35 मिनिटं बाकी होते आणि खूप घाई गर्दी होती आणि आमच्या सोबत काही कॉर्पोरेटर सोबतच होते। म्हणून आम्ही आणि आमच्या मित्रपक्ष उबाठा यांनी कारमध्ये बसून चर्चा केली आणि त्याच कारमध्ये आम्ही करारनाम्यावर सही केली। फक्त वेळ वाचवण्यासाठी आम्ही घाई गर्दीमध्ये कारमध्ये चर्चा केली आणि करारनाम्यावर सही केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।